नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मसाले भात बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य आपलं 1 किलो तांदूळ घेतले मी, जिरं, आलं, लसूण आणि कोथिंबीर यांची पेस्ट, खड्या मसाल्याची पेस्ट आणि 4 मिरच्या आणि तमालपत्री। आता मी 1 चमचा मोठे तेल गरम करायला ठेवले होते। त्यात आता आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं चांगलं भाजलं की त्यात हे आलं, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालून घ्यायची। ती चांगलं मिक्स झाली की त्यात खडा मसाला घालून घेऊ आपण। खडा मसाल्यामध्ये लवंग, दालचिनी, जिरं म्हणजे जे खड्या मसाल्याचे जे सर्व सामान असतं ते त्यात असतं। मिक्समध्ये पाकिट मिळतं, त्याची मी पावडर करून घेतलेली आहे, ती घातली आहे। आता त्यात आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचे आहे। त्यातच आता आपल्याला 4 मिरच्या आणि तमालपत्री घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य भाजेपर्यंत आपण तांदूळ धुवून घेतलेला आहे। हे पहा, मी अशा प्रकारे तांदूळ धुवून घेतला आहे भातासाठी। आता हे आपल्याला सामान त्यात घालून भात तयार करून घ्यायचा आहे। आता ह्या मसाला भाजला आहे, त्यात मी तांदूळ घातला आहे। आता त्यात चवीनुसार मीठ घालून घेऊ आपण आणि ह्यात आपल्याला गरम पाणी घालून घ्यायचं आहे, गार पाणी घालायचं नाही। गरम पाणी घातल्याने काय होते की भात आपला फळफळीत होतो, गितूक होत नाही। आणि चवीनुसार तुम्ही मीठ घाला। अशा प्रकारे गरम पाणी घालून मी भात शिजायला घातला आहे। आता तो 1 उकळी आली की चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचा बारीक गॅसवर। गरम पाण्यामुळे भात आपला गिद्दूक होणार नाही, फळफळीत होणार। आणि सर्व शिजून झाले की मग याच्यावर आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर हातरून घ्यायची आहे। आणि माझी ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे पहा, आपला मसाले भात अशा प्रकारे बनला आहे। कसा दिसत आहे हा मसाले भात? एकदम कार्यक्रमात बनवतात त्या प्रकारे हा मसाले भात बनतो। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मसाले भात कशा प्रकारे झाला आहे तो।